नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट सर मनापासून स्वागत करतो. या सिरीजमध्ये आपण राज्यसभेचा 2019 पेपरचा अनालिसिसचा पार्ट 2 पाहणार आहोत. याच्या अगोदर मी पार्ट 1 अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे युट्यूब चॅनलचा लोगो आहे फ्युचर ब्युरोक्रॅट्स म्हणून, तुम्ही सर्च करा आणि या चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ. याच्या अगोदर मी 2020, 21, 22, 23 आणि 24 या 5 पेपरचा अनालिसिस करून झालेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बोलताना मी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 31 मध्ये थोडासा डाऊट होता. तर त्याचं असं होतं की क्वेश्चन नंबर 1 हा मी पुन्हा एकदा डिस्कस करतोय की उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजन विरहित असा अनुभव होतो. तर याचं एक कारण असं असतं ना, जेव्हा तो उपग्रहामध्ये असतो तेव्हा त्यावेळेस तो फ्री फॉलिंग स्टेटमध्ये असतो. फ्री फॉलिंग स्टेट म्हणजे त्याच्या आजूबाजूला कुठले वातावरण नसतो, तो असा हवेमध्ये असल्यासारखा असतो. म्हणजे चारही बाजूकडून थोडंसं काय म्हणतो आपण, कुठल्याही प्रकारचा त्याला स्पर्श वगैरे नसतो. तो फ्री फॉलिंग स्टेट, त्याला आपण इंग्लिश म्हणतो फ्री फॉलिंग स्टेट. म्हणजे या अवस्थेमध्ये तो असतो, त्याच्यामुळे तो ऍक्च्युली वजन विरहित अनुभव करतो. पण इथे तसं कुठलाही ऑप्शन नव्हता. आणि हे उत्तर त्याला सप्लिमेंटरी एक्सप्लेन करतात, पण एक्झॅक्टली करत नाहीत. म्हणून आयोगाने त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलेलं होतं. आणि प्रश्न क्रमांक 31 हा होता. प्रश्न क्रमांक 31 असा होता, मी जेव्हा सांगताना म्हणलं ना की आयोगाने उत्तर तर ब दिलेलं आहे आणि ते बरोबर आहे. ऍक्च्युली मुख्य तरतूद अशी आहे की जेव्हा हा प्रश्न वाचतो आपण, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं ओळखा. तेव्हा केवळ मुख्य निर्वाचित आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षा आहे, परंतु इतर निर्वाचित आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. याला असं म्हणायचं आहे की जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांना पदावरून दूर करायचं असतं, त्यावेळेस त्यांच्यासाठी विशेष जसं सुप्रीम कोर्टचे जज असतात, न्यायाधीश असतात, त्यांना रिमूव्ह करण्यासाठी जी प्रोसिजर आहे की त्यांच्यावर एक प्रस्ताव आणावा लागतो, त्याच्यानंतर त्यांची चौकशी होते आणि मगच त्यांना पदावरून दूर करतात. पण इतर निवडणूक आयुक्त आहेत ना, त्यांना तशा प्रकारची कुठली गरज नाहीये. त्यांना जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी अगोदर मुख्य निवडणूक आयुक्तांची संमती किंवा तशा प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला अनुमोदन हवं असतं, त्याच्यानंतरच करू शकतो. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट मोस्ट ऑफ द अंशी बरोबर आहे. पण इथे चुकीच्या विचारामुळे 2 नंबरच उत्तर येईल. ओके, तर आपण आता 35व्या प्रश्नापासून करूया. आपण 35 प्रश्नांचं अनालिसिस केलं होतं, आपण पाहू शकता इथे. तर आता आपण 36व्या प्रश्नापासून अनालिसिसला सुरुवात करूया. तर ते 2 प्रश्न थोडे डाऊटफुल होते, तर त्याच्यावर आपण काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, हा करंट अफेअर्सचा प्रश्न होता त्यावेळेसचा. सीएम म्हणजे करंट अफेअर्स मित्रांनो. एकतेच्या पुतळ्याबाबत म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे त्याने विचारलेलं आहे. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर तो काय आहे त्याच्याविषयी माहिती आपण 182 मीटर उंच असलेला हा एकतेचा पुतळा न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या आकाराने दुप्पट उंचीचा आहे. तर हे अगदी बरोबर आहे. पुतळ्याची मीटरमध्ये असलेली उंची गुजरातच्या एकूण विधानसभा मतदारसंघात असलेल्या संख्येच्या बरोबरची साधलेली आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. 31 ऑक्टोबर 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर वरीलपैकी कोणते विधान चूक आहे असं विचारण्यात आलेलं होतं. तर हे विधान, तिसरं विधान चूक आहे मित्रांनो. ती त्यांची 145वी जयंती नव्हती, ते कदाचित 142 किंवा 143वी जयंती असावी. आता आपण 2025 मध्ये या पेपरचं अनालिसिस पाहत आहोत आणि हा 2019चा प्रश्न आहे आणि करंट अफेअर असेल 2018चं, आहे की नाही, म्हणजे 1-1.5 वर्ष मागचं. तर जवळपास 7-8 वर्ष खालचा. आता एक्झॅक्ट नाही, पण 142 किंवा 143 त्यांची जयंती होती, 143वी जयंती असावी मोस्ट ऑफ द करून. तर त्यावेळेस हे असं होतं, त्यावेळेस मग हे विधान चुकीचं होतं. तर पर्याय क्रमांक 3 हे विधान चुकीचं होतं. तर त्याने इथे फक्त एक आकड्यावर खेळलेला आहे. 2018ची गोष्ट ही बरोबर 2025 मध्ये आपण करतोय, म्हणजे आता तर ती तेवढी संयुक्तिक नाहीये. पण प्रश्न कशा प्रकारे, जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, स्टॅच्यू ऑफ वननेस आहे, स्टॅच्यू ऑफ हॅपीनेस आहे, त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ आपण जस्टिसचा आपण म्हणू शकतो, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारलेला आहे, त्याच्यानंतर एकतेचा पुतळा उभारलेला आहे, हे की नाही. तर हा असतो स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्याच्यासोबत हे कम्पॅरिझन करून आपल्याला हा दिलेला होता. आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे तो ग्रीन कलरचा पुतळा हातात मशाल घेऊन उभा दिसतो ना, तर तो पुतळा आहे बघा. तर तो अमेरिकेतला आहे, त्याच्या दुप्पट याची हाईट होते 182 मीटर, बरोबर. तर पुढच्या प्रश्नाला आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे, आता विज्ञानाचा प्रश्न आहे. मानवी सांगाड्यात 5 प्रकारची हाडे असतात. वजनाला आधार देण्यासाठी आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची कार्य आहेत आणि स्नायुबंधांना दबावापासून वाचवणे हे सपाट हाडांचे कार्य आहे. तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असे घ्यायचे. आता इथं अ बरोबर, ब क बरोबर, अ क बरोबर आणि सर्व विधाने बरोबर. आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम विज्ञानाची जेव्हा
प्रश्न असतात तर अशा वेळेस सर्व बरोबर वाटण्याची खूप जास्त तिथं पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी होऊन जाते. पण इथे तसं नसताना याचं फक्त विधान अ आणि विधान ब हे दोनच विधाने बरोबर आहेत. आता विधान 3 चुकीचं काय आहे ते बघूया. द फंक्शन ऑफ ब्लॅड बोन इज टू प्रोटेक्ट द टेंडॉन्स. आता टेंडॉन्स काय असतात? सगळ्यात पहिले तर हा प्रश्न यायला पाहिजे ना, की हे काय असतं, स्नायुबंध काय असतात. आता मी एक डायग्राम काढतो. हे हाड आहे समजा, हे हाड आणि हे मसल, बरोबर. जस्ट समजून घ्या. तर हाड आणि मसल म्हणजे मांसपेशी आणि हाड यांना जोडणारा जो दुवा असतो, जो एकदम म्हणजे स्नायूसारखा पण असतो आणि हाडासारखा पण असतो, तर त्यांच्या मधली अवस्था असतो त्याला स्नायुबंध म्हणतात. तर ते टेंडॉन असतात. आता हे टेंडॉनचं काम काय माहिती आहे का? तर मसलला हाडासोबत जोडण्याचं काम आहे. तर हे कुठे पण प्रेझेंट असू शकतात. तर फक्त सपाट हाडांचंच हे काम आहे असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. कारण सपाट हाड कुठे आहे? आपण छातीचे म्हणजे चपट बोन आहे किंवा खांद्याचं चपट बोन आहे, तर ती चपटी बोन आहेत. पण हे टेंडॉन्स तर आपल्या पायामध्ये पण प्रेझेंट आहेत, आपल्या हातामध्ये पण, इथं कोपराजवळ प्रेझेंट असतात, दंडामध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे आर्म्स मध्ये, लोअर आर्म, अपर आर्म्स मध्ये. तर हे 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे अ आणि क हे विधान बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे हा 38वा प्रश्न. तर हे होते याचा अनालिसिस. 38वा प्रश्न, परमाणु पुरवठादार गट NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप बाबत खालीलपैकी कोणता विधान बरोबर नाही असं म्हणलेलं आहे त्याने. अच्छा, तर सुरुवातीला परमाणु पुरवठा गटात 7 सरकारे सहभागी होती. म्हणजे जेव्हा तो स्थापन झाला होता तेव्हा त्या 7 सरकार होती. तर स्थापना आहे याची 1975 ची स्थापना किंवा आपण याला निर्मिती म्हणू शकतो. तर याला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत ना. तर कदाचित याच्यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारायची शक्यता आहे. आता याची स्थापना का झाली होती? कारण भारताने 1974 मध्ये एक काय केली होती, न्यूक्लिअर अणुऊर्जा केली होती, न्यूक्लिअर टेस्ट घेतली होती, अणु चाचणी म्हणू शकतो आपण. भारताची जी अणुचाचणी होती 1974ची, तर तिच्या म्हणजे ती भारताने घेतल्यानंतर तर जगातले जेवढे काही न्यूक्लिअर पुरवठादार जे देश होते त्यांनी एक अशी संस्था स्थापन केली की जी न्यूक्लिअरचा जो सप्लाय आहे, न्यूक्लिअर वेपनसाठी जो लागणारा युरेनियम वगैरे असते, तर त्याच्या सप्लायवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एक अशी संस्था 1975ला स्थापन केलेली होती. तिला आपण परमाणु पुरवठादार गट असं म्हणू शकतो. 2018 पर्यंत परमाणु पुरवठागारात 51 सरकार होते. 51 नाही मित्रांनो, आता जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये फक्त 48 देश सदस्य आहेत. तर त्याच्यामुळे ब हे विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला विचार कोणतं बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे आपल्याला काय चूक विधान शोधायचं होतं. तर ऍक्च्युली आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नसणार आहे, अबरोबर आहे. 2018-19 साठी परमाणु पुरवठा गटाच्या अध्यक्षपदी लिटिव्हिया होता. तर आता ही तेव्हाची करंटची न्यूज आहे मित्रांनो. तर हे करंटचं स्टेटमेंट आहे. आणि अणुतंत्रज्ञान निर्यातदार बनवण्यासाठी भारत हा परमाणु पुरवठा गटात सामील होऊ इच्छितो. भारत अजून याचा मेंबर नाही, बरोबर आहे. कारण भारताने अणुचाचणी केली, तिला काउंटर करण्यासाठी, तिला विरोध म्हणून किंवा तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कुठेतरी आपल्याला अणुऊर्जामध्ये म्हणजे थोडंफार कमजोर दाखवण्यासाठी त्यांनी जे काही विकसित देश होते किंवा त्यांनी जोपर्यंत स्वतःची अणुचाचण्या वगैरे घेऊन अण्वस्त्र तयार केले होते, अशा देशांनी म्हणून ही संघटना स्थापन केली होती, बरोबर. तर आता आपण तंत्रज्ञान भेटवण्यासाठी या गटाचा सदस्य बनवू इच्छित आहोत. तर अजून सुद्धा आपल्याला या गटाचं सदस्यत्व भेटलेलं नाहीये. जर भविष्यात पुढे आलं की भारत हा न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचा मेंबर आहे, तर ते विधान चुकीचं असणार आहे मित्रांनो, बरोबर. तर याच्यात 48 सरकार आहेत, 1975 ची स्थापना आहे, तर याच्यावर 50 वर्ष पूर्ण झाले, तर याच्यावर प्रश्न येण्याचं शक्यता आहे. आणि सोबतच 1974 ची जी भारताची अणुचाचणी होती ती सुद्धा महत्वाची आहे याच्या अनुषंगाने, तर ते तुम्ही वाचून घ्या. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. आता हा एकदम फॅक्च्युअल प्रश्न होऊन जातो मित्रांनो. तर याच्यात कुठले स्कोप नाही, तुम्हाला जर माहित असायला हवे. 2019 चा पेपर आहे, त्याच्या मागच्या 5 वर्षाच्या ब्रिक्सच्या परिषदा कुठे कुठे घडल्यात या त्याने विचारलेल्या आहेत. तर आता याच मी उत्तर सांगून देतो तुम्हाला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 2014 ची शिखर जी आहे ती झाली होती फोर्ट झोला. त्याच्यानंतर 2015 ची जी परिषद आहे ती झाली होती उफा शिखर. 2016 ची झाली होती गोव्याला. 2017 ची झाली होती झियामेनला. आणि 2018 ची झाली होती जोहान्सबर्ग परिषद, जी आहे की आहे साऊथ आफ्रिकामध्ये. तर आता आपल्याला एवढं माहित असलं पाहिजे, ब्रिक्स हा 4 देशांनी स्थापन केली होती. मग त्याच्यात हे 2009 ला 4 देश होते. कोणते कोणते 4 होते? तर ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. 2010 मध्ये ब्रिक्स मध्ये साऊथ आफ्रिका हा समाविष्ट झाला, तेव्हा त्याला हे ब्रिक्स हे नाव पडलं. तेव्हापर्यंत ते ब्रिक म्हणून होतं. आणि ते जिम ओ नील एक सायंटिस्ट आहेत, म्हणजे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, जिम ओ नील यांनी हे नाव दिलेलं आहे. जिम ओ नील या व्यक्तीने हे नाव दिलेलं आहे.
अच्छा, तर तुम्हाला हे पर्सनचं नाव सुद्धा माहित असायला हवं. कोणी हे नाव दिलेलं आहे, ब्रिक्स ही संज्ञा कोणी दिलेली आहे, तर जिम ओनेल यांनी दिलेली आहे. 2009 पर्यंत 4 देश होते, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. त्याच्यामध्ये 2010ला साऊथ आफ्रिका ऍड झाला, साऊथ आफ्रिकेने जॉईन केलं दक्षिण आफ्रिकेनं, तेव्हा त्याचं ब्रिक्स हे नाव झालेलं आहे. तर आता जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया हा याचा संपूर्ण सदस्य बनलेला आहे. कसा? पूर्ण सदस्य. तर आता ब्रिक्सची सदस्य संख्या झालेली आहे, हे झालेले 10 देश आहेत. तर हे 5 देश आपल्याला कळाले, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. तर चीन. तर हे 5 देश आणि साऊथ आफ्रिका 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर इंडोनेशिया हा आता 10वा देश ऍड झालाय. तर याच्या अगोदर इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात, याला आपण संयुक्त अरब अमिरात म्हणतो, या UAE ला. तर असे टोटल 10 देश याचे सदस्य झालेले आहेत. बरोबर. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता लेटेस्ट समिट कुठे कुठे झाल्या होत्या, तर त्या आली तुम्ही 2025 म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 2025 ची जी समिट आहे ती झालेली आहे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरो, रिओला. आणि 2026 ची जी होणार आहे ती भारतात होणार आहे. अजून ठिकाण त्याचं ठरलेलं नाही, पण ती भारतात होणार आहे. आणि 2024 ची जी झाली होती ती झालेली आहे रशियाला. रशियाचं कझान नावाचं शहर होतं, कझान. तर इथे झालेली आहे ती. आणि 2023 ची 2023 एकच मिनिट, थोडस याला वर लिहितो जेणेकरून 2023 ची जी परिषद झालेली आहे ती झालेली होती आपली साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिकाचं जोहान्सबर्ग. तर हे आपण आता लेटेस्ट 4 बघितलेल्या आहेत. बरोबर. तर याचे 10 देश कोणते, लेटेस्ट जॉईन झालेला देश कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला कळालेले आहे. टोटल सदस्य संख्या आहे 10. 2009 ला 4 देश झाले होते, त्याच्यानंतर 1 देश ऍड झाला. तर असे मूळ 5 संस्थापक देश होते ब्रिक्सचे, त्यांच्या नावावर ठेवलेले. ब्रिक्सची एक बँक आहे, तिला आपण न्यू डेव्हलपमेंट बँक सुद्धा म्हणतो. बरोबर. तर त्याच्यानंतर हे इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE संयुक्त अरब अमिरात यांनी हा जॉईन केलेला आहे. त्याच्यानंतर 2025 ची परिषद म्हणजे या वर्षीची परिषद जी आहे ती ब्राझीलची झाली. 2026 ची जी पुढच्या वर्षी होणार आहे ती भारतात होणार आहे. शहर अजून फिक्स नाही झाले मित्रांनो. 2024 ची रशियामध्ये झाली होती, कझान या ठिकाणी. आणि 2023 ची दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी झाली होती. तर हे होतं ब्रिक्स बद्दलची थोडक्यात आपण बघितलेली माहिती. पुढचा प्रश्न बघूया. भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2018 म्हणजे करंट मध्ये सुद्धा एखादं विधेयक त्याने विचारून टाकलेलं आहे. तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणते. तर या विधेयकात लाच देणे हा आता गुन्हा ठरवण्यासाठी खास तरतूद करण्यात आलेली आहे. आता भ्रष्टाचाराला रोखायचं तर लाच देणं हा गुन्हा ठरवावा लागेल. तर हे विधान बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर हे विधेयकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 यामध्ये विविध तरतुदी बदलल्या. बरोबर आहे. सेक्शन 7 होता, जुना सेक्शन त्याच्या जागी नवीन सेक्शन 7 ऍड केलेला आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. या विधेयकात न्यायमूर्ती BS चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 21व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारसींचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि चौथं शेड्यूल आहे, सनदी सेवकांना लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेच्या तत्वाशी सुसंगत करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 3 का बरोबर नाही. BS चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 21वा विधी आयोग स्थापन करण्यात आला होता. पण हा विधी आयोग ना फक्त एखाद्या कायद्यासाठी नसतो, तर ओव्हरऑल सगळे जे कायदे आहेत इतक्या वर्षापासून चाललेले आहेत, तर त्यांच्यामध्ये काही अपडेट्स आलेले आहेत, त्यांच्यामध्ये काही सुधारणा लागल्या काही याच्यासाठी करतात. तर हा फक्त विशेष याच्यासाठी केलेला हा काही कायदा म्हणजे हा आयोग काही याच्यासाठी नव्हता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. तर हे आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे,
31 जानेवारी 2018 रोजीच्या जागेच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशा ब्ल्यू मून ही घटना अनुभवण्यात आलेली आहे. या संदर्भात खालील विधाने विचारायची आहे. तरी करंट मधली न्यूज आणि जिओग्राफी म्हणजे स्टॅटिक प्लस करंट यांचा ओव्हरलॅप आहे या क्वेश्चन मध्ये. आता तुम्हाला ब्ल्यू मून सुपर मून या कन्सेप्ट आहेत, पण त्या काय होतात म्हणजे कदाचित वेळेनुसार जसे ग्रह तारे यांच्या स्थितीनुसार या घटना घडत असतात अवकाशामध्ये. तर ह्या अवकाश काय घटना आहेत, पण यांचं स्टॅटिकला सुद्धा रिलेव्हन्स आहे. म्हणजे स्टॅटिक प्लस करंट या दोघांचा कंबाईंड क्वेश्चन आहे. ब्ल्यू मून सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण एकाच दिवशी आलेली असा हा दुर्मिळ क्षण होता. तर हे विधान अगदी बरोबर आहे, कारण याच्यामुळे तर न्यूज मध्ये खूप न्यूज मध्ये होते. आता जेव्हा आणि ब्ल्यू मून आणि सुपर मून काय असतो, सुपर मून काय होतं माहिती का, जेवढ्या सूर्य चंद्राची जेवढी काही साईज असेल नॉर्मल एवढा असेल तो, म्हणजे काय नॉर्मल साईज, तर सुपर मून मध्ये तो आपल्याला थोडासा मोठा दिसतो, म्हणून त्याचं नाव आहे सुपर नाव आहे. ठीक आहे ना, त्याचं नाव त्याच आहे सुपर मून आहे. असं का वाटतो, कारण तो आपल्याला जवळ भासतो, म्हणजे पृथ्वीच्या जवळ असतो, त्याच्यामुळे तो आपल्याला मोठा दिसायला लागतो. बरोबर. आणि ब्ल्यू मून काय असतो, जर एकाच महिन्याच्या कॅलेंडर मध्ये ना 2 वेळेस जेव्हा 2 पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर मध्ये दिसतात ना, एकाच कॅलेंडर महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये 2 वेळेस ते 2 पूर्ण चंद्र दिसतात, म्हणजे 2 पौर्णिमा येतात एकाच कॅलेंडर महिन्यामध्ये, त्यावेळेस त्याला ब्ल्यू मून म्हणतात. बरोबर. तर इथे संज्ञा होती. तर ऍक्च्युली त्यांनी काय केलेलं आहे, जेव्हा 2 पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात, जेव्हा 2 पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर येतात, तेव्हा त्यास सुपर मून म्हणतात. मी आता सांगितले सुपर मून हा पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे तो आपल्याला आकाराने मोठा आढळतो, तर त्याला आपण ब्ल्यू मून म्हणतो. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, ऍक्च्युली जे सुपर मून आहे ते खालच्या वाक्यासाठी होतं आणि ब्ल्यू मून आहे ना ते वरच्या वाक्यासाठी होतं. जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी निकट असतो, अगदी जवळ असतो, तेव्हा त्याला ब्ल्यू मून म्हणतात. नाही, जवळ असल्यामुळे तो आपल्याला मोठा भासतो त्याच्या सर्वसाधारण आकारापेक्षा, त्याच्यामुळे त्याला आपण सुपर मून असं म्हणतो, हे की नाही. तर हे असं होतं. तर जवळ असणं आणि दूर असणं याला आपण इंग्लिशमध्ये पेरिजी याला म्हणतो जवळ असणं. एकदम म्हणजे सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये अंतर जेव्हा सगळ्यात कमी असेल त्यावेळेस त्याला आपण पेरिजी म्हणतो, म्हणजे जवळ असतो. आणि जेव्हा तो अंतर जास्त असेल त्याला आपण अपोजी म्हणतो, त्यालाच म्हणजे दूर. पेरिफेरी म्हणतो ना, आपल्या आजूबाजूला आहे, तर तो जवळ असतो. तर त्याच्यामुळे इथं विधाने योग्य विधान ओळखायला सांगितलं होतं, इथे लिहिलं. तर फक्त हे विधानवर आहे. म्हणजे वरच्या वाक्यातले जर सुपर मूनची कन्सेप्ट होती ती खालच्या वाक्यासाठी आहे, आणि ब्ल्यू मूनची जी कन्सेप्ट होती ती वरच्या वाक्यासाठी आहे. तर तुम्हाला आता ही कन्सेप्ट क्लिअर झाली असणार, बरोबर. तर पुढचा प्रश्न आता करूया. सच्चे सर्वेक्षण पुरस्कार ग्रामीण 2018, हे बघा 2019 पेपर 19 अहवाल विचारलाय. तर आपल्याला आता 25 साठी 2025 अवेलेबल असतील तर ते करायचे आहेतच, पण सोबत 2024 चे सुद्धा अहवाल, रिपोर्ट्स, इंडेक्स एक्झामला करून जायचे आहे की नाही. 2025 मध्ये सप्टेंबर मध्ये एक्झाम होणार आहे, तरी मागच्या 8-10 महिन्याच करून जाईल, फार जुना करणार नाही. तर असं काही कन्सिडर करू नका तुम्ही, बरोबर. तर आता हा प्रश्नाचा आपण अनालिसिस करूया. भारतात हरियाणास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळालेले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतात हरियाणा सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले. तर बरोबर आहे. पहिला नंबर हरियाणाचा होता, दुसरा नंबर होता तो गुजरातचा होता, आणि तिसरा नंबर होता तो महाराष्ट्र. तर इथे काय म्हणलेलं आहे, विधान विचारात घ्यायचे. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात दुसरा सर्वोत्कृष्ट राजस्थान. हे बघा आताच बघितलं आपण, महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावर होतं आणि इथं म्हणतं महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय असणार, ब हे चुकीचं असणार. आता मी काय करेल, बी ला इलिमिनेट करणार, ठीक नाही. तर आपण ईएम इलिमिनेशन मेथड, ईएम इज वे टू बिकम अ डीएम, ठीक नाही. इलिमिनेशन मेथड करायचं आहे, तर हळूहळू आपल्याला पोस्ट जवळ करायची, डीएम डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतो, ठीक नाही. तर अशा ऑप्शन एलिमिनेट करायचे आणि आपल्याला आपलं उत्तर काही करून बरोबर आणायचं आहे. परीक्षेमध्ये मेन्स साठी आपल्याला पात्र बनायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरा आहे, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळालेले आहे. तर अगदी बरोबर, हे तिसरं सुद्धा बरोबर आहे. आणि महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले होते. तर हे बरोबर आहे. दुसरं स्थान होतं या कॅटेगरीमध्ये, सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल या कॅटेगरीमध्ये दुसरं स्थान होतं सोलापूरचं, आणि तिसरं स्थान होतं राजस्थानमधील चित्तोडगडचं. तर चौथं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब चुकीचं आहे, ब विधान हे चुकीचं होतं, कारण महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा होता. तर ब असल्यामुळे हा ऑप्शन एलिमेंट झाला, ब असल्यामुळे 2 एलिमेंट झाला. वरील सर्व मध्ये म्हणजे ब, क आणि ड, त्यामुळे हे पण एलिमेंट होणार. तर पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर असणार आहे. तर हे होतं याचा अनालिसिस. पुढचा प्रश्न आहे, ऍक्च्युली हा आता ऍग्रिक वाल्या मुलांसाठी थोडासा उपयोग ठरतो, किंवा आता आपण म्हणू शकतो ना, तर फॉरेस्ट साठी, ऍग्रिकल्चर सर्व्हिस साठी तर कंबाईन प्रिलिमिनरी सर्व्हिस झालेली आहे, ठीक नाही, संयुक्त नागरी सेवा झालेली आहे. तर त्यासाठी त्यांचे टाईपचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला भेटले. आता हा जुना प्रश्न होता, पण त्यांनी त्यावेळेस विचारून टाकलेला. टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो. तर टिक्का हा भुईमुग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्राउंडनट म्हणतो, त्याच्यामुळे
होतो. तर दरवर्षी असा एक ना एक प्रश्न तर आपल्याला पाहायलाच भेटतो. तर हे कुठे ना कुठे न्यूज मध्ये असतात किंवा त्या वर्षी फार नुकसान झालेलं असतं, पिकाचं प्रोडक्टिव्हिटी घटलेली असते, त्याच्यामुळे न्यूज मध्ये असतात आणि मग प्रश्न विचारून म्हणजे प्रश्न विचारण्यात येतात. पुढचा प्रश्न आहे युनेस्कोचा हा प्रश्न आहे मित्रांनो. जुलै 2018 पर्यंत 167 देशामध्ये एकूण 1092 जागतिक वारसास्थळे अस्तित्वात होती. तर हे अगदी एकदम फॅक्च्युअल स्टेटमेंट होतं. तर हे विधान अगदी बरोबर आहे. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसास्थळे इटलीमध्ये आहेत. हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे जुलै 2018 पर्यंत म्हणते भारतात 39 जागतिक वारसास्थळे होती. तर हे विधान चुकीचं होतं मित्रांनो. तर 39 त्यावेळेस नव्हती. आणि भारतातील मुंबईमधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीचा संग्रह 2018 मध्ये जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर बघा 2018 मध्ये त्याचा समावेश केला. 2019च्या प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा पेपर कधी झालेला होता माहिती आहे तुम्हाला? हा पेपर झालेला होता बघा मित्रांनो 17 फेब्रुवारीला. 17 फेब्रुवारी 2019 मध्येच हा पेपर झालेला होता. तर त्याच्यामुळे आपण बघू शकतो की 2018चा करंट अफेअर्स विचारलेला आहे बऱ्यापैकी. तर याचं उत्तर आहे ब आणि ड. तर पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर बरोबर आहे. तर आता 2025 मध्ये किती स्थान आहेत भारतामध्ये? तर भारतात सध्या 43 आहेत. भारतामध्ये 43 ह्या साइट्स ऍड करण्यात आलेल्या आहेत. आणि लेटेस्ट मध्ये एक ऍड झालेली आहे. ती कोणती ती सांगा, जी म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी रिलेटेड आहे. ती कुठली आहे? ह्या तर 43 ऑलरेडी होत्या. त्याच्यामध्ये एक ऍड झालेली आहे. तर ती कुठली आहे? तर त्याच्यामध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप, ज्याच्यामध्ये 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे की नाही, 11 महाराष्ट्रातले आणि एक तामिळनाडू मधला. तर तामिळनाडू मधला किल्ला कोणता आहे ते तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. तर टोटल आता भारतामध्ये किती साईट आहेत? तर 44 साईट झालेल्या आहेत. हा, तर ते सांगायचं. या 44 विभाग कसं केलेला आहे? 36 ह्या सांस्कृतिक आहेत, 7 ज्या आहेत ना त्या नैसर्गिक आहेत, आणि एक जी आहे ती मिश्र आहे. ती एक कोणती आहे मिश्र, ती सुद्धा तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायची आहे. आणि तो 12वा जो किल्ला म्हणलो मी, 11 किल्ले महाराष्ट्रातले आणि एक तामिळनाडू मधला किल्ला आहे. तर तो तामिळनाडू मधला किल्ला कोणता ते सुद्धा तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे. तर आता हे मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणजे 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर आसाम मधील मायदोम चिरास, हे मायडोम खूप महत्वाचं आहे. तर सरळ हे मायडोम चिराह हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऍक्च्युली हे काय होतं, अहोम साम्राज्य होतं. अहोम साम्राज्याचे दफनभूमी आहे ती. म्हणजे अहोम साम्राज्याचे जे काही राज्य होते तर त्यांची दफनभूमी आहे ही. जसं की आपण बघतो गाझाची पिरामिड्स खूप फेमस आहेत इजिप्तमध्ये, तर सेम तशाच प्रकारचे हे अहोम साम्राज्याचे सुद्धा मायडोम्स आहेत, जे की असं एका थोडंसं पिरामिड सारखं स्ट्रक्चर वाटतात. तर ते कुठे आहे? तर आसाममध्ये. हे तुम्हाला लक्षात यायला हवंय. तर आता हा जो पहिलं वाक्य होतं की 2018 पर्यंत 167 देशामध्ये 1092 स्थळ आहेत. तर आता किती देश झालेत? 168 देश झालेले आहेत. आणि 168 देश मध्ये किती संख्या झालेली आहे? त्यांची संख्या झालेली आहे 1223. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांची संख्या किती आहे? 1223 ही संख्या आहे. देश आहेत 168. डबल एकदा लिहितोय 168 कंट्रीज, आणि त्यांचे नंबर झालेले आहे 1223. तर एवढ्या ह्या साइट्स आहेत 168 देशामध्ये. इटलीमध्ये त्यावेळेस 54 होत्या. आता इटलीमध्ये किती झाले? इटलीमध्ये यांची संख्या 61 झाली. आणि 2 नंबरवर आहे, 1 नंबरवर इटली, 2 नंबरवर आहे चीन, आणि चीन मध्ये त्यांची संख्या आहे 60. महाराष्ट्रामध्ये आहे, सॉरी भारतामध्ये आहेत 44. तर भारतामध्ये 44 आहेत. तर तुम्हाला सांगायचं हे मिक्सर मध्ये कोण आहे ते मला कमेंट करायचे. आणि जो 12वा किल्ला आहे, 12 किल्ल्यापैकी एक किल्ला म्हणजे 11 महाराष्ट्रात आणि एक आहे तामिळनाडूमध्ये टीएन मध्ये. तर ते कोणता किल्ला आहे तो तुम्हाला मला कमेंट करायचा आहे. बरोबर. तर पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर हे होतं, या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1. अ ब ड बरोबर क चुकीचं होतं. पुढचा प्रश्न आहे भारताची युनोच्या मानवी हक्क
हक्काच्या संदर्भात सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 पासून होणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्याच्या दुसरं वाक्य आहे, युएनओच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाले आहेत. आणि पुढचं मत आहे, भारत हा यापूर्वी जिनेव्हा स्थित मानवी हक्क परिषद 2010 ते 2013 आणि 2013 ते 2016 या कार्यासाठी निवडणा केलेला होता. तर आपल्याला सत्य विधाने ओळखायचे आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता हे परत त्यावेळेसच करंटची न्यूज होती, कारण 2019 मध्ये नियुक्ती झाली होती. तर आपल्याला हे प्रश्न जसा जसा रिपीट होणार नाही. तर आपल्याला फक्त एवढंच करून जायचं आहे की येणाऱ्या 2025 मध्ये भारताची कुठल्या कुठल्या समितीवर निवड झालेली होती का, किंवा भारताला कुठल्या कुठल्या परिषदांचं अध्यक्षपद भूषवता आलेलं आहे का बाबा. तर ते आपल्याला पाहून जायचे. आणि ती परिषद कुठे झाली होती, भारताने त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं का, किंवा त्या परिषदेमध्ये कुठला नवीन रिपोर्ट इंडेक्स किंवा त्या परिषदेचा की त्या समिटचा काही अजेंडा होता का, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर एकदम म्हणजे त्यावेळेसचा क्वेश्चन होता, तर ते अनालिसिस असे नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, आता हे परत त्याच वेळेसचा करंट मध्ये होता की जगातील त्यावेळेसचा सर्वाधिक वेगवान सुपर कॅम्प्युटर्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे सुपर संगणक कोणता होता. तर याचं उत्तर होतं समिट, हे अमेरिकेचं होतं. तर आज 2025 मध्ये या टाइमला सगळ्यात सुपर फास्ट कॅम्प्युटर कोणता आहे, तर EI कॅप्टन हा 1 नंबरला आहे. आणि 2 नंबरला हे फ्रंटियर. तर हे दोन्ही USA चे आहेत, अमेरिकेचे आहेत असं आपण म्हणू शकतो. तर 1 नंबरला EI कॅप्टन आणि 2 नंबरला फ्रंटियर. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. खालीपैकी कोणते विधाने बिनचूक आहेत. बिनचूक मीन्स बरोबर. कदाचित मराठी वाचताना आपली म्हणजे तारांबळ उडू शकते. तर यावेळेस इंग्लिश मध्ये वाचून घ्यायचं सरळ. म्हणजे बिनचूक असेल, अचूक असेल, चूक नसलेले वगैरे असं खूप मोठं असेल तर सरळ इंग्लिशमध्ये फक्त 2च असतात, करेक्ट किंवा इनकरेक्ट किंवा नॉट करेक्ट, बस एवढंच असतं. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचं जर थोडंफार असं कन्फ्युजन होत असेल तर. आता हे प्रश्न काय, विधान अ आहे, भारत आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मिझोराम राज्यातील जोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केलेला आहे. जोखावथार हा इमिग्रेशन तपासणी सुरू केलेला आहे. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मिझोराम राज्यातील जोखावथार हा जोरिनपुरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे. आणि म्यानमार बरोबर भारताची 151 किमीची लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय राज्यांना स्पर्श करते. तर याच्यातली बरोबर विधाने ओळखायची आहेत. बरोबर. तर याच्यातलं पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर असणार आहे, अ आणि ब. आता क का चुकीचं आहे, क वाक्य का चुकीचं आहे, कारण जर तुम्ही भारताचा भौतिक भूगोल अभ्यास केला असेल आणि भारताचे मॅपिंगचा जर अभ्यास केला असेल, तुम्हाला भारत आणि भारताचे शेजारील देश किंवा राष्ट्र यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येते की हा जो प्रदेश आहे आपला नॉर्थ ईस्ट वाला, हा सिक्कीमचा भाग झाला, हा जो प्रदेश आहे इथे आपण काय म्हणू शकतो, इथे म्यानमार लागून आहे, हा म्यानमार. तर इथे आपले 4 राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. तर हा अरुणाचल प्रदेश, हा नागालँड, हा मणिपूर आणि हा मिझो. तर इथे तुम्हाला कुठे आसाम आणि मेघालय या 2 राज्याची नावं दिसणार नाहीत, हे की नाही. तर मी तुम्हाला 2 मिनिटं एक डायग्राम असेल तर ती दाखवून देतो. तर ती डायग्राम अशी मित्रांनो, आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे ऑफिशियल, त्याच्यावरच हे इन्फॉर्मेशन आहे. तर तिला आपण आता झूम करून पाहणार आहोत. आता तिसरं मी चुकीचं काय म्हणले, कारण एक तर ही जी लांबी दिलेली आहे ती चुकीची दिलेली आहे त्यांनी, आणि दुसरं आसाम आणि मेघालय ही 2 राज्य चुकीची आहेत, त्याच्यामुळे क हा ऑप्शन चुकीचा आहे. तर आता आपण इथे पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता बांगलादेश सोबत किती लांबी आहे. बांगलादेश सोबत आहे 4096 किलोमीटर, चायना सोबत आहे 3488 किलोमीटर, पाकिस्तान सोबत 3323 किलोमीटर, त्याच्यानंतर नेपाळ सोबत आहे 1751. आणि इथे त्यांनी एक्झाम मध्ये काय दिलेली, 1751 ही म्यानमार सोबत दिली. तर ही कोणासोबतची आहे, ही आहे नेपाळ. तर मग म्यानमार सोबत किती आहे, तर म्यानमार सोबत इथे त्याने दिलेली आहे, म्यानमार सोबत आहे 1643. किती, 1643 किमी ही त्याची लांबी आहे. ही लांबी पण चुकीची होती आणि हे 2 राज्य, हे राज्य सुद्धा चुकीचे होते. त्याच्यानंतर भूतान सोबत 699 किलोमीटर आणि अफगाणिस्तान सोबत ऑफिशियल आहे 106 किलोमीटर. तर ही डायग्राम आहे. आता मी हिला इथेच ठेवतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर अशा प्रकारे हे डायग्राम वगैरे सुद्धा बघत चला, गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करत राहा कधीतरी, जिथून आपल्याला माहिती कळत असते. तर ही लांबी कळाली आपल्याला.
म्यानमारची लांबी, म्यानमारसोबत भारताची लांबी 1643 किलोमीटर आणि ही 1751 आहे ती नेपाळसोबत. त्याच्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे, म्हणजे हे वाक्य चुक होतं. आपल्याला बिनचूक बरोबर निवडायचं होतं. आणि ब हे बरोबर असणार आहेत. पुढचं आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चूक विधान म्हणलेलं मित्रांनो, तर विधाने वाचण्यात घ्या. भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैव इंधन बायोफ्युल इंधन युक्त विमान चेन्नई आणि बेंगळुरू दरम्यान उडाले. भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणानुसार 2030 पर्यंत पेट्रोल 20% इथेनॉलचे, पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर वरीलपैकी कोणतेही नाही आणि चौथ्यावरीलपैकी कोणते नाही. तर कोणते विधान चुकीचं आहे ओळखायचं आहे. तर विधान हे चुकीचं आहे. काय मित्रांनो, कारण हे जे विमान जे आहे ना ते चेन्नई ते बेंगळुरू या दरम्यान न उडता देहरादून ते दिल्ली, देहरादून ते दिल्ली या ठिकाणी त्याने उड्डाण केलेलं होतं. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि चुकीचं ओळखायचं आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान आपलं उत्तर असणार आहे. तर 2018 धोरण जाहीर करण्यात आलं आणि 2030 पर्यंत त्याचं उद्दिष्ट होतं. आता हेच धोरण आपण काय केले, 2026 पर्यंत कंप्लीट करायचं टार्गेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठेवलेलं आहे. म्हणजे ते जे धोरण होतं त्याला आपण प्रीपोन केलं. नॉर्मली पोस्टपोन करतो म्हणजे पुढे ढकलतो, पुढे ढकलण्यापेक्षा सरकारने ते ऑलरेडी कंप्लीट करायचे असं ठरवलेलं आहे. तर याचं पर्याय क्रमांक उत्तर 1 होतं. हा सुद्धा करंट मधलाच प्रश्न होता. नुकताच बॉनेट हेडेड शार्क मासा बातम्यांमध्ये होता. त्या संबंधित खाली विधाने, तो प्रामुख्याने गवत खातो म्हणजे सी ग्रास खातो, हे विधान बरोबर आहे. आणि प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो. ऍक्च्युली हा त्यावेळेस न्यूज अशी होती की पॅसिफिक आणि अटलांटिक ओशन मध्ये यांच्यावर म्हणजे संकट आलेलं होतं. म्हणजे काय झालं होतं, ह्युमन ऍक्टिव्हिटीज मध्ये या थोड्याशा धोक्यात आलेल्या होत्या. तर ह्या कुठे कुठे सापडतात, अटलांटिक आणि पॅसिफिक. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर इथे या सापडतात. त्याच्यामुळे ब हे विधान चुकीचं आहे आणि योग्य पर्याय असेल तर उत्तर फक्त अच असणार आहे आपलं. त्याचं उत्तर आहे फक्त अ. तर तो सीग्रास खातो म्हणजे समुद्र गवत खाऊन जगतो आणि तो कुठे सापडतो, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरामध्ये सापडतो. तर अशाच स्पेसिफिक न्यूज वगैरे पण काही असतात. तर याच्यासाठी मित्रांनो माझं स्वतःच एक टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यावर मी असेच आर्टिकल टाकत असतो. या टेलिग्राम चॅनलचं नाव सुद्धा फ्युचर ब्युरोक्रॅट्स आहे. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथं तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला जाऊन त्या व्हिडिओच्या खाली ते लिंक असेल, तिथं क्लिक करून ते चॅनल जॉईन करून घ्या. कारण तिथं मी जवळपास 3 ते 4 न्यूजपेपर मध्ये आर्टिकल टाकतोच, जेणेकरून कुठून ना कुठून ती बातमी कव्हर होईलच. आणि सोबत त्याच्यावर मी क्विज सुद्धा घेत असतो, ज्यामध्ये म्हणजे तुमची क्विज मधून पण रिव्हिजन होईल आणि त्या न्यूज पण तुम्हाला डायरेक्टली कळत जातील. बरोबर. तर ती टेलिग्रामची जी लिंक असेल ते डिस्क्रिप्शन मध्ये देईल मी, खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर ते तुम्हाला जॉईन करायचं आहे. त्याचं पण नाव सुद्धा फ्युचर ब्युरोक्रॅट्स आहे. तर ह्या टेलिग्राम चॅनलवर मी करंट रिलेटेड आर्टिकल टाकतो. ते तुम्हाला जीएस चे क्वेश्चन कसे इन्फ्युज करतात हे सुद्धा सांगून देतात आणि डायरेक्ट जर जीएस म्हणजे करंटचा प्रश्न आला तर ते सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतील. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य स्पेशल कॅटेगरी स्टेटस असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही असं म्हणलेलं आहे. नंतर पर्याय क्रमांक ऑप्शन 2 आहे, राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेले राज्य म्हणून मंजुरी दिली होती. तिसरं वाक्य आहे, केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधींपैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून दिला जातो, तर सामान्य वर्गातील राज्यांना हाच निधी 60% असतो. तर याच्यापैकी कोणतं चूक आहे असं विचारलेलं आहे. आता काय म्हणलेलं आहे, कोणतं चूक आहे, तर इथे कुठलंही विधान चुकीचं नाही मित्रांनो, म्हणजे सर्व विधाने बरोबर असणार आहे. तर वरीलपैकी एक काही नाही. ऍक्च्युली विशेष दर्जा असलेले राज्य आपण म्हणतो ना, स्पेशल कॅटेगरी स्टेटस वगैरे आहेत राज्यघटनेत, तर ते राज्यघटनेत समाविष्ट मूळ राज्यघटनेत नव्हती. तर त्याच्यासाठी 5वा वित्त आयोग 1969 मध्ये स्थापन झाला, तर त्यांनी याची शिफारस केलेली होती. त्याच्यानंतर असं वर्गीकरण 1969 मध्ये झालं होतं. हे जे ह्याच आयोगाच्या शिफारशीवर पण राष्ट्रीय विकास परिषदेने तशी तरतूद केलेली होती. तर हे आता म्हणजे इथले सर्व विधाने बरोबर आहे, तर कुठले चुकीचं नव्हतं विधान. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. आता हा प्राचीन मध्ययुगीन इतिहासावरचा प्रश्न आहे. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचे राज्यपाल आणि मोहम्मद घोरीचे राज्यपाल व त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्यात सुरुवात केली होती. तर त्याचा राज्यपाल आणि त्यांना कुठला प्रदेश भेटला होता, तर ह्या जोड्या लावायच्या होत्या. आता हे असे जे प्रश्न आहेत ना, इथे आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरायची.
एलिमिनेशन मेथड खूप हेल्पफुल ठरते आपल्याला एक्झाम मध्ये. एकतर आपले ते काय करते, मेहनत सुद्धा वाचवते, बरोबर, मानसिक त्रास सुद्धा वाचतो आपल्याला. जर आपल्याला सगळ्या गोष्टी माहित नसेल तर सॉल्व्ह करायला जी गोष्ट अवघड जाते ती आपण एलिमिनेशन मेथड आपण अगदी सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. आता आपल्याला जर तुम्ही याल्दोचे नाव पहिल्यांदा ऐकलं असेल, कुबाचा हे नाव पहिल्यांदा असेल, मोहम्मद इब्न बख्तियार हा नाव सुद्धा पहिल्यांदा असेल, पण तुम्हाला ऐबक माहिती आहे ना, कुतुबुद्दीन ऐबक, ज्याने दिल्ली येथे सुलतान घराण्याची स्थापना केलेली होती. तर आता तुम्हाला ऐबकला दिल्ली सोबत जोडी लावायची, म्हणजे मला काय आहे, ड च एक हवे. आता ड च एक कुठं आहे, ड च एक फक्त एकाच ठिकाणी आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. तर हे ऑप्शन एलिमेंट, हे ऑप्शन एलिमेंट, हे ऑप्शन एलिमेंट, मला माझं उत्तरच भेटून गेलं, ठीक आहे नाही. जरी तुम्हाला याल्दोज, कुबाचा, मोहम्मद इब्न बख्तियार हे माहित नसते तर तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरून याचं उत्तर काढू शकलेलं असतात. तर आता तुम्हाला बाकीचे कोण कोण कुठे आहेत ते सुद्धा बघायचे. तर याल्दोज कुठे असणार, याल्दोज हा अफगाणिस्तानमध्ये पर्वतीय प्रदेशातला, कुबाचा सिंधमध्ये आणि बख्तियार हा बेंगालमध्ये, बरोबर. तर हे असं होतं. तर तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरायचे. आता हे मोहम्मद घोरी ना 1191 आणि 1192 मध्ये 2 युद्ध झाले होते, तराईंचे युद्ध. पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण विजय ठरला होता, पण दुसऱ्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून मोहम्मद घोरीना घोर वंशाची स्थापना केली, पण तो स्वतः राज्य न करू शकला, लवकर मरून गेला. तर त्याच्यानंतर मग दिल्लीवर 1206 मध्ये सुलतान घराणं सुरू झालं. 1206 ते 1526 एवढ्या वेळात सुलतान घराणे होऊन गेलेले आहेत. आता टोटल किती सुलतान झालेले आहेत, तर टोटल 5 सुलतान घराणे झालेले आहेत. टोटल 5 सुलतान घराणे झाले. आता ते कोणते कोणते आहेत, एक आहे गुलाम घराणे पहिले, म्हणजे गुलाम पहिले होते, त्याच घराण्याला आपण काय म्हणतो, मामेलुक, त्यालाच आपण इल्बरी सुद्धा म्हणतो. ऍक्च्युअली हे इल्बरी आणि मामेलुक ह्या ट्राइब्स, ज्या ट्राइब्सतून हे सुलतान बिलॉंग करत होते तर त्यांच्यावरून नाव ठेवलेलं आहे. तर दुसरा आहे खिलजी, तिसरे होते तुगलक, चौथे होते सय्यद आणि पाचवा होता लोधी. जो शेवटचा सुलतान होता इब्राहिम लोधी. याचं युद्ध कोणासोबत झालं होतं, इब्राहिम वर्सेस बाबर, ठीक आहे नाही. याच्यात बाबर विजय ठरला होता, इब्राहिम लोधी हरला होता, आणि हेच होतं पानिपतचे पहिले युद्ध. पानिपतचे पहिले युद्ध. तर हेच इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये युद्ध झालं होतं. बाबर विजय ठरला होता, तिथून मुघल वंशाची स्थापना झाली आणि इब्राहिम लोधीचा जास्त झाला, याच्यासोबतच सुलतानशाही संपुष्टात आली. तर हे 5 घराणे कोणते, यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले गुलाम घराणे, 2 नंबरला खिलजी, 3 नंबरला तुगलक, 4 नंबरला सय्यद आणि 5 नंबरला लोधी घराणे. पुढचा प्रश्न जाण्याचं बघूया, याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 1. आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरून सुद्धा भेटलेला आहे, पुढचा आहे, मौर्य पूर्व काळात भारत हा डॅडेश म्हणून ओळखला जाईल. आता जर तुम्ही भारताचं स्थान बघितलं, कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, जे पश्चिमेकडून आपल्याकडे येतात, जसं की म्हणजे ग्रीक झाले, त्याच्यानंतर शक, पल्लव, तर त्यांच्यामध्ये आपण पूर्वेकडे होतो, की नाही. आपलं स्थान पूर्वेकडील देश होता. आजही आपण पूर्व गोलार्धात येतो भारत. तर द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज, म्हणजे थोडंफार लॉजिक वाटतं. जर तुम्हाला माहित नसेल, क्वीन ऑफ सदर्न सीज, क्वीन ऑफ वेस्टर्न सीज, क्वीन ऑफ एरिथ्रियन सीज, तर असं कुठलेही नाही. एक लॉजिक लावलं तर मौर्य पूर्व काळात भारत हा पश्चिमेकडील देश म्हणून ओळखला जायचा, सॉरी पूर्वेकडील एक देश म्हणून ओळखला जायचा. द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज हे याचं बरोबर उत्तर आहे. तर म्हणजे तुम्हाला जरी माहित नसलं असतं तर तुम्हाला हे लॉजिक लावून सोडवायचं होतं, कारण सगळ्या गोष्टी माहित असणं हे सुद्धा थोडं अवघड बाब आहे. कारण किती फॅक्ट आपण पाठ करून ठेवणार ना, तर थोडंफार म्हणजे आपल्याला लॉजिकचा प्रेझन्स ऑफ माइंडनेस हजरपणा दाखवायचा आहे एक्झाम मध्ये. पुढचा प्रश्न अगेन जोडला लावाय, हा सुद्धा प्रश्न एलिमिनेशन मेथडने सुटणार. अगदी सिंपल. जर तुम्हाला राष्ट्रकूट राजा हे जे महाराष्ट्रामध्ये एक शक्तिशाली घराणं होऊन गेलं होतं मध्ययुगीन काळातल्या, प्राचीन आणि मध्ययुगीनचे जे ट्रान्झिशन फेज आहे तिथल्या काळात, तर तुम्हाला हे कळायला असेल की राष्ट्रकूटांचा जो संस्थापक होता तो होता दंतीदुर्ग. जर तुम्ही 11वीचं जुनं इतिहास पुस्तक असलं असेल तर त्याच्यामध्ये याच्याविषयी माहिती दिली. तर अचं उत्तर 3 हवे, अचं उत्तर 3 मला इथे भेटेल आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल, म्हणजे 2 आणि 3 मी इलिमिनेट करून टाकणार आहे. त्याच्यानंतर चोळ या घरांचा संस्थापक होता विजयालय, ज्याने चोळ साम्राज्य, दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याची स्थापना केलेली होती. तर ब च 4 आहे, इथेच आहे. तर मला माझं उत्तर
भेटून गेलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. तर आपण थोडंफार इलिमिनेशन मेथड पहिल्यांदा आपण 50-50 ची पॉसिबिलिटी क्रिएट केली आणि त्याच्यानंतर आपण 100% आपला आन्सर करेक्ट आणलेला आहे की नाही. करेक्ट आन्सर पर्यंत आपण गेलेलो आहोत इलिमिनेशन मेथड आपण, म्हणजे टप्प्याटप्प्याने इलिमिनेशन मेथड पण टप्प्याटप्प्याने. कधी कधी सिंपल इलिमिनेट होऊन उत्तर निघतं, तर कधी कधी आपल्याला इलिमिनेशन मेथडच्या सुद्धा पायऱ्या वापराव्या लागतात. म्हणजे टप्प्याटप्प्याने पहिल्यांदा 50-50 करा, 4 पैकी 2 उडून टाका, जे उरलेले 2 आहेत त्याच्यामध्ये पुढच्या जे वाक्य दिलेलं असेल किंवा पुढची कुठली जोडी दिलेली असेल ते वाचायचं आणि अजून एक इलिमिनेशनचा काय म्हणायचं आपण एक म्हणजे सायकल रिपीट करायची हळूहळू. तर तशा प्रकारे इलिमिनेशन वाचून सुद्धा आपण उत्तर करू शकतो. तर आता मग काय असेल, मग पालघरांच्या संस्था पाल गोपाल नावामध्येच आहे, पाल गोपाल, आणि परमार घरांचा संसार होता राजा उपेंद्र. तर हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अॅकेमेनियड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोज या ठिकाणी या कंबोज मध्ये डॅडॅश हा नवा उद्योग सुरू झालेला होता. हा एकदम म्हणजे फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही थोडेसे डीप किंवा हायर स्टडीचे पुस्तक वगैरे असेल तर तिथे तुम्हाला हे वाचायला भेटू शकते. याचं उत्तर आहे ब्लँकेट बनवणे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठले अनालिसिस नाही, म्हणजे एकदम फॅक्च्युअल आहे की कुठला उद्योग सुरू झालेला होता. तर आता हे कंबोज कुठे माहिती का, पाकिस्तान पेशावर मध्ये. तर तिथं जहाज बांधणी होणार नाही, कारण जहाज बांधणी ही नदी तळाठी किंवा खास करून समुद्र किनारे होते. त्याच्यामुळे ऑप्शन ए तुम्ही एलिमेंट करू शकला असतं. सोबतच भांडी बनवणे, भांडी कुठे बनवतो, जिथे धातू वगैरे सापडतात. तर भांडी बनवणे असा काही खास उद्योग नाही, ठीक नाही. तर ब्लँकेट हे बनवणं थोडंफार विशेष होतं आणि उत्तर भारतामध्ये थंडी खूप जास्त असते जर पाकिस्तान वगैरे बघत असत. आणि हातमागावरच्या साड्या बनवणं हे तर म्हणजे फार नंतरचं फीचर आहे ना. तर हे पर्याय क्रमांक 2 होतं. अगेन जोड्या लावायचा प्रश्न आहे. हा मी म्हणेल ते थोडासा नाही, तर मी याला लेवल 3 मध्ये ठेव. लेवल 3 म्हणजे हार्ड कॅटेगरी मधला हा क्वेश्चन आहे, कारण एवढ्या डिटेल मध्ये माहिती कोणाच नसते. आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. कामरूपचा राजा मध्ये कामरूपचा राजा आहे, ब आहे सिंधचा राजा करता, क काश्मीरचा, आणि ड आहे वल्लभीचा राजा, आणि इकडे त्यांनी केलेलं काम. आता याचं उत्तर आहे जो कामरूपचा राजा होता तो हर्षवर्धनाचा चांगला मित्र होता. आणि कामरूपच्या राजाचं नाव होतं कामरूपच्या राजाचं नाव सॉरी मला आठवत नाही आता, पण कामरूपचा राजा जो होता ना तो हर्षवर्धनाचा चांगला मित्र होता. हर्षवर्धन त्याला एक रिक्वेस्ट केली होती की त्याच्या राज्यामध्ये एक चीनी यात्रेकर आलेला होता, त्याला आपला अडवून ठेवायचं. तर तो त्याला हर्षवर्धनाचे जे आज्ञा होते त्याच्यावर अडवून ठेवू शकलेला नव्हता. तर मग कामरूपचा राजाचं हे 2 जाईल की हर्षवर्धनाच्या इच्छेविरुद्ध जे काही चीनी यात्रेकरला आपल्या राजधानीत अडकून ठेवू शकलेला नव्हता. आणि सिंधचा राजा जो होता त्याला प्रभाकर वर्धनाने आधीच कमकुवत केले होते. आता प्रभाकर वर्धन कोण होता, हर्षवर्धनाचे जे पूर्वज होते किंवा वडील, तर ते होते प्रभाकर वर्धन. तर त्यांनी या सिंधचा राजाला कमकुवत केलेलं होतं. त्याच्यानंतर काश्मीरचा राजा होता, याला हर्षाला दाताचा औषध देण्यास भाग पाडलेले होते. तर क च 3 आणि ड च उरले 4. तर पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर असणार आहे. तर हा म्हणाला मी म्हणजे आपण पाहतो बघतो हा थोडासा अवघड आहे, त्याच्यामुळे असे प्रश्न सॉल्व्ह म्हणजे जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही करा. इथे इलिमिनेशन टेक्निक पण थोड्याफार प्रमाणात काम करते, पण जर तुम्हाला माहित असेलच तरच तुम्ही इलिमिनेशन करू शकता, बरोबर. तर तुम्हाला एक्झामसाठी आता हा हर्षवर्धन आहे तो महत्वाचा आहे, कारण 2024 ला आणि 2014 ला त्याने एकच क्वेश्चन ऍज इट इज रिपीट केलेला आहे. ऍज इट इज फक्त एक ऑप्शन वाढून दिला, पण त्याचं काही रिलेव्हन्स नाहीये. ते होतं हर्षाने लिहिलेले ग्रंथ, तो ऑप्शन रिपीट झालेला होता. तर तुम्हाला एक्झामसाठी हर्षवर्धन आणि वर्धन घराणं याच्याविषयी माहिती करून द्यायची आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, हे जे वर्धन घराणं होते, वर्धन घराणं यालाच आपण पुष्यभूती म्हणतो. पुष्यभूती घराणे हे कुठून काम करत होतं, ठाणेश्वर, हरियाणा येथून काम करतो. या हर्षवर्धनाच्या याच्यात हर्षाच्या दरबारात एक चीनी यात्रेकरू आला होता, त्याचं नाव होतं युएन सॉंग. काय नाव होतं, युएन संघ. युएन संघ हे चीनी यात्रेकरू त्याच्या दरबारात आलेला होता, बरोबर. आणि याने या हर्षवर्धनाने 3 ग्रंथ लिहिलेत. किती, 3 ग्रंथ. याच ग्रंथावर प्रश्न विचारला होता 2014 आणि 24 ला. ते 3 ग्रंथ कोणते होते, रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागनंदा. तर हे ते 3 ग्रंथ होते. तर तुम्हाला प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये हे घरदाणे करून जायचे. आणि या घरांचा टाइम किती आहे, 6वे ते 7वे शतक इसवी सनाचे.
आणि हर्षवर्धनाचा टाइम पिरियड आहे 606 ते 647, हा त्याचा कार्यकाळ होता. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? अगेन मी म्हणेल की थोडासा अवघड प्रश्न, कारण याच्यासाठी परत डीप मध्ये वाचायला वगैरे लागते. तर याचं उत्तर आहे काशीनाथराव वैद्य. हे जे व्यक्ती होती ते हैदराबाद संस्थानातील होते. हैदराबाद मधील ही व्यक्ती, हैदराबादची जी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती 1952, तर हे तिथून निवडणूक लढवले होते. बाकीचे तिन्ही जे व्यक्ती आहेत ना, माधवराव बागल, दिनकरराव जवळकर आणि बापूसाहेब दादासाहेब सुर्वे, हे सर्व कोल्हापूर संस्थानाशी निगडीत होते. तर पुढचा प्रश्न आहे, अगेन जोड्या लावायचा आहे. 57 प्रश्न आहे, श्री राजगोपालाचारी, मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय, त्याच्यानंतर विठ्ठलभाई पटेल आणि चित्तरंजन दास, त्यालाच आपण देशबंधू दास सुद्धा म्हणतो. या चित्तरंजन दासालाच आपण देशबंधू दास सुद्धा म्हणतो. आणि इकडे त्यांनी केलेली काम आहेत. आता सी राजगोपालाचारी यांनी काय केलं होतं, तर त्यांनी विधेयकात कार्यात असे जसे हरिजनांचा उद्धार करण्याचा स्वतःला गुंतवून ठेवले होते. त्यांनी विधायक कार्यात, म्हणजे हे गांधीच्या मार्गावर चालणारे होते. आणि त्यांनी हरिजन म्हणजे त्याच वेळेस आपण दलित म्हणू शकतो, पण दलितांना गांधीजींनी हरिजन हा शब्द वापरलेला होता. जे पीडित वगैरे लोक होते तर त्यांना हरिजन शब्द होता, तर त्यांनी स्वतःला हरिजनांच्या उद्धारासाठी झोकून दिलेलं होतं. त्याच्यानंतर मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी काय केले होते, त्यांनी जे स्वराज्यिस्ट लोक होते ना, जे स्वराज पार्टी स्थापन करण्यात आली होती, स्वराज्य पक्ष, तर या पक्षावर टीका केलेली होती. विठ्ठलभाई पटेल हे मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडलेले होते. कधी? 1925 मध्ये त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि 1924 मध्ये ते सदस्य बनले होते मध्यवर्ती कायदेमंडळाचे. आणि जेव्हा फ्रेडरिक व्हाईट यांनी राजीनामा दिला, फ्रेडरिक व्हाईट यांनी यांची जेव्हा ते रिटायर झाले त्यावेळेस विठ्ठलभाई पटेल यांची केंद्रीय विधिमंडळाचे, त्यावेळेस आपण मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. आणि हे पहिले भारतीय होते या पदावर नियुक्त होणारे ब्रिटिशांच्या काळात, हे पहिले भारतीय व्यक्ती होते. आणि चित्तरंजन दास यांनी काय केलं होतं, तर हे बेंगालचे होते आणि कलकत्ता शहराचे महापौर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती. त्याचा पर्याय क्रमांक उत्तर 1 हे बरोबर असणार आहे. चित्तरंजन दास सोबतच विठ्ठलभाई पटेल आणि अजून एक व्यक्ती होती मोतीलाल नेहरू. तर अशा व्यक्तींनी मिळून हा स्वराज्य पक्ष स्थापन केलेला होता. बरोबर. तर स्वराज्य पक्षाचे काय कार्यप्रणाली होती ते तुम्हाला परीक्षेसाठी वाचून जायचं आहे. आता ते महत्वाचं बनून जाईल येणाऱ्या परीक्षेसाठी, कारण स्वराज्य पक्ष 1924-1925 मध्ये त्याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला भेटेल. थोडंसं 1-2 वर्ष मागे, म्हणजे 2023-24 किंवा 24-25 मध्ये त्याची स्थापना पाहायला भेटते. तर ते तुम्हाला एक्झामसाठी अगदी व्यवस्थित पाहून जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? ऍक्च्युली मी हा प्रश्न पण थोडा अवघड कॅटेगरीमध्ये असेल, कारण जे ऑप्शनची जे नाव आहेत ना, ती आपल्या रोजच्या वाचनामधली नाव नाहीत. नॉर्मली आपल्याला समाजसुधारक माहिती असतात, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, लोक हे गदे, गोपाळ गणेश आगरकर, किंवा आपण काय म्हणू शकतो, आपण गोखले, गोपालकृष्ण गोखले, टिळक, तर यांच्याशी माहिती असते. पण इथले तसे ऑप्शन नंतर कुठे तशा प्रकारचे ऑप्शन आहेत, तर हे थोडंसं डीप मध्ये प्रश्न आहे. तर ते वर्णन असं आहे, ते पुण्यात एक लेखक होते, अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे जमलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि ते पुण्यातील हिंदुत्ववादी नेते होते किंवा हिंदुत्ववादी होते. तर अशी व्यक्ती कोण, तर ते होते श्रीपाद महादेव माटे. म्हणजे पर्याय क्रमांक 3, श्री उर्फ बापू माटे यांचं नाव आहे श्रीपाद महादेव माटे, ज्यांनाच आपण बापूसाहेब माटे सुद्धा म्हणतो. तर हे काय होते, शिक्षक होते पेशाने. नूतन विद्यालय, हे कुठे आहे, पुण्यामध्येच आहे. आणि पुढे सर परशुराम भाऊ, त्यालाच आपण एसपी कॉलेज म्हणतो, एसपी महाविद्यालय.
आणि पुढे चढून ते एस पी महाविद्यालयात प्राध्यापक सुद्धा बनलेले आहेत. प्राध्यापक सुद्धा बनलेले होते. आणि याची एक विशेष गोष्ट म्हणजे काय, 1943 जे मराठी भाषेचे साहित्य संमेलन झालेलं होतं, तर त्याचे हे अध्यक्ष होते. तर 1943 सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर हे होते यांच्याविषयीची माहिती. पुढचा प्रश्न आहे जोडायला. याच्यामध्ये आपण इलेव्हन मेथड वापरू शकतो, कारण तुम्हाला जर हे ब हे नाव माहिती असेल ना, कृष्णकुमार मित्र, एमपीएसने यांच्यावर ऑलरेडी 1-2 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ग्रुप बी, ग्रुप सी ला म्हणा, प्रीला म्हणा, कधी मेसला म्हणा, कृष्णकुमार मित्र यांच्याविषयी विचार, म्हणजे ही फेवरेट पर्सनॅलिटी आहे एमपीएससीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना. तर यांचं संजीवनी नावाचं एक वृत्तपत्र होतं बंगाली भाषेतला. तर ब चं उत्तर मला 3 हवंय. जिथे ब चं उत्तर 3 असेल ते माझं उत्तर असणार आहे, कारण हे रिपीट झालेली थीम आहे. पीवायक्यूचं अनालिसिस याच्यासाठीच करायचं की जे रिपीट होते त्याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन येते आणि भविष्यात येणारे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. हा सिरीज आणण्याचा मागचा सुद्धा उद्देश तोच आहे. तर ब ला मला 3 हवे. ब ला 3 हे पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे फक्त, बाकी कुठेही ब ला 3 हे ऑप्शन दिलं नाही. तर मला माझं इथं उत्तरच भेटून गेलेलं आहे. एलिमिनेशन मेथड वापरायची आहे. आता तुम्हाला पंडित रामकुमार विद्यारत्न कदाचित हे माहित नसतील, पंडित शिवनाथ शास्त्री माहित नसतील, किंवा द्वारकानाथ गांगुली हे व्यक्ती सुद्धा माहित नसतील. पण कृष्णकुमार मित्र आहे ना, हे रिपीटेड थीम आहे. तर त्यांचं हे बंगाली मधलं संजीवनी हे संपादक होते ते, तर हे महत्वाचं होतं. त्याच्यावर आपल्याला कळते काय कळते, पंडित रामकुमार विद्यारत्न हे कुली कहाणी यांनी लिहिलेलं आहे. पंडित विद्यार्थ्यांनी कुणी कहाणी लिहिलेलं आहे. पंडित शिवनाथ शास्त्री यांनी ब्राह्मो मिशनरीशी संबंधित होते, आणि द्वारकानाथ गांगुली हे एक बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित. द्वारकानाथ गांगुली, तर आपल्याला इथून यांची पण माहिती कलेक्ट करायची आहे, आणि सोबतच अजून यांच्याविषयी जर कुठे माहिती भेटते तर ती संपादित करत जायची आहे. तर आपल्याला इथं उत्तर भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. हा आर्ट अँड आर्किटेक्चरवरचा प्रश्न आहे. आर्ट अँड कल्चरवरचा किंवा आर्किटेक्चरवरचा प्रश्न म्हणू शकतो. मोगलकालीन स्थापत्यकला ही भारतीय शैलीची आहे. मोगलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन, हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. मोगलकालीन स्थापत्य कलेवर विदेशी प्रभाव आहे. मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही. असं कसं होईल? कोणाचा प्रभाव कसा असणार? कोणाचा तरी प्रभाव असेल ना, ते कोणती तरी एक आयडियोलॉजी दाखवत असणार ते, हे की नाही? तर पर्याय क्रमांक ड हे तर 100% चुकीचं असणारच आहे. आपल्याला योग्य पर्याय निवडा म्हणलेला आहे, बरोबर. ड तर चुकला. आता मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे. ऍक्च्युली ती 100% भारतीय नाही आणि 100% ती विदेशी नाही, तर ती मिश्रण आहे. म्हणजे तिच्यावर विदेशीचा प्रभाव दिसतो तर आहे का? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर ती विदेशी प्रभाव कोणता? पर्शियन, आणि अजून एक आहे ती आहे मध्य आशियाई. तर अशा 3 गोष्टी, हिंदू, पर्शियन प्लस मध्य आशियाई, म्हणजे त्याच थोड्या इस्लामिक जे काही आपण प्रभाव म्हणतो तो दिसतो. तर ब आणि क हे 100% बरोबर आहे. पण तसा इथं कुठे ऑप्शन नाही मित्रांनो. जर तुम्ही खाली ऑप्शन बघाल ना, अ बरोबर, क विधान चूक म्हणले, ब क चूक, पण आपलं ब क तर बरोबर आहे, त्याच्यामुळे अ गेलं. योग्य पर्याय निवडायचा इथं म्हणले त्यांनी, योग्य निवडायचा आहे. त्याच्यानंतर ब आणि ड विधान हे चुकीचे असून अ व क बरोबर. आता अ क पण ब तर बरोबर आहे ना 100%, तर ब ला चूक म्हणले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. आता ब क ही विधाने बरोबर, इथं सध्या ब कलाच ठेवा, अ ला घेऊ नका, आणि ड विधान चुकीचं आहे. तर हे एकच ऑप्शन आहे जे आपल्याला ब क विषयी शुअर माहिती देते. पुढच्या वाक्यात काय म्हणले? ड विधान बरोबर. आपण बघितलं ना, ड तर सगळ्यात पहिलं चुकलं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तर आता इथे याला आपण असं घेऊ शकता की म्हणजे वाचताना असं वाचावं लागेल, जर आयोगाच्या आन्सर केले तर मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची होती आणि तिच्यावर बाहेरचा प्रभाव पडला आणि मग त्याच्यामध्ये मिक्सर होत गेलं. पण ऍक्च्युली बघाल ना, तर मुघल हे मुळात भारतीय नव्हते, बाहेरून आलेले होते, इस्लामिक आक्रमण करता होते ते. तर त्यांनी सोबत येताना ते त्यांची शैली घेऊन आले आणि त्यांनी काय केलं, भारतीय शैलीसोबत मिश्रण होत त्यांची कला विकसित होत गेली. तर त्याच्यामुळे आता इथे दिलेल्या पर्यायापैकी द बेस्ट ऑप्शन चूज करायचा आपल्याला, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. अ ब क विधान बरोबर असून ड हे विधान चुकीचं आहे. तर हे होतं या प्रश्नाचं अनालिसिस. पुढचा प्रश्न एमपीएससीचा आवडता प्रश्न, पुढील घटनांचे त्यांच्या कालानुक्रमानुसार मान्य करा, म्हणजे क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स लावायचा आहे. तर हे कधी कधी झालं तर ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, आपल्याला माहिती आहे मुस्लिम लीगची स्थापना आहे 1906 ची आहे. 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. त्याच्यानंतर खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आलेला, तर ती झाली होती 1908 मध्ये. लॉर्ड हार्डिंग्स याच्यावर बॉम्ब कधी टाकला होता? 1912 चा दिल्ली दरबार भरला होता त्यावेळेस बॉम्ब टाकण्यात आलेला होता. आणि प्रफुल्ल चंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू
परिषद भरवण्यात आलेली होती. तर हे कधी झालेलं होतं? हे झालं होतं 1909 ला. तर याचं योग्य सिक्वेन्स आहे ब ड क. पर्याय क्रमांक 3. आता याच्यात अनालिसिस सारखं काहीच नाही, याच्यात फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते. कधी गोष्ट झाली आणि कधी नाही झाली हे आपल्याला माहित असावं लागतं. तर अभ्यास करताना आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर 10 वर्षाचे टप्पे तयार करायचे आहेत आणि तशा प्रकारे त्या 10 वर्षामध्ये त्या 10 वर्षाच्या एका गटामध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या घटना झाल्या त्या आपल्याला पाहत चालायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळातील संबंधित आहेत? ऋग्वेदामधल्या स्त्रिया विचारल्या. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. विश्ववरा, लोपमुद्रा, आपला, घोषा आणि सिकता. अजून एक आहे सिकता. तर अशा 5-6 स्त्रिया होत्या ज्या फार प्रॉमिनंट होत्या किंवा फार मुख्य होत्या त्या ऋग्वेद काळातील. तर या सर्वच्या सर्व महिला बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल आणि संपत्ती ब्रिटिशांनी नेली जात असे? हा प्रश्न एकदम लॉजिक वाला प्रश्न आहे मित्रांनो. याच्यात तुम्हाला लॉजिक लावायचं आहे की म्हणजे ब्रिटिश भारतातून संपत्ती कशी त्यांच्या देशामध्ये घेऊन जात होते हेच या प्रश्नात विचारलेलं आहे. तर कोणत्या कोणत्या पद्धतीने घेऊन जात होते? एक, भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिशांच्या नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा. ऑब्व्हियसली नफा जो भेटला तो ब्रिटनलाच पाठवायचे. याचे तर ते काही खर्च करत नव्हते. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. ऑब्व्हियसली ब्रिटनमध्ये जे काही भारतासाठी काम केलं जाईल ते भारताच्या तिजोरीतून त्यासाठी पैसे वगैरे दिले जायचे. आणि हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज म्हणजे भारत चालवण्यासाठी जे इथल्या सरकार व्याज घेईल ते व्याज इथल्याच पैशाने फेडलं जायचं आणि फायदा मात्र ब्रिटनला द्यायचा. म्हणजे असं दुप्पटी भूमिका होती ब्रिटिशांची, हे की नाही? तर याच्यावर म्हणजे उत्तर काय म्हणून जातील तर अ ब क तीनही ऑप्शन बरोबर आहे. तर याच्यावर सगळ्यात पहिलं बोट ठेवण्याचं काम कोणी केलं तर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी याने ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचे निस्सारण या ग्रंथामध्ये किंवा या पुस्तकामध्ये त्यांनी याच्याविषयी टीका केलेली आहे ब्रिटिशांच्या या धोरणावर. तर याचं उत्तर आहे अ ब क ड वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचं आहे, विजोड व्यक्ती कोणती हे ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे शंकरराव देव. आता असं का? कारण हे जे बाकीच्या 3 व्यक्ती आहेत ना, गंगाधरराव देशपांडे, पुंडलिक कातगडे आणि पुंडलिकजी कातगडे आणि भास्कर विष्णू काळे हे सर्व खादी या उद्योगाशी कुठे ना कुठे संबंधित आहेत. पण शंकरराव देव हे त्याच्याशी कुठेही निगडीत नव्हते. त्याच्यामुळे असं फाइंड आउट मॅन आउट सारखं प्रश्न होतं. पुढचा प्रश्न आहे, डॅडॅशच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडील प्रदेशावर जसे की सिलोन, निकोबार बेटे आणि मलय द्वीपाचा काही भाग घेतला. आता हे सिलोन म्हणजेच मित्रांनो आजचं श्रीलंका. तर तो जिंकणारा राजा होता राजेंद्र चोळ प्रथम. कोणता? राजेंद्र चोळ प्रथम. जो राजराजा होता या राजराजाचा हा मुलगा, राजराजाचा मुलगा. बाणाची दिशा बघा मित्रांनो कशी आहे. राजराजाकडून हा बाण चाललाय राजेंद्रकडे. तर हा याचा मुलगा होता आणि हे चोल घराणे होते. चोल त्यालाच आपण चोळ म्हणू शकतो. तर हे घराणे होते तमिळनाडू मधले एकदम प्रॉमिनंट घराणे. हा जो राजराजेंद्र होता याने गंगईकोंड चोलपुरम नावाचं शहर वसवलेलं होतं. जर परीक्षेमध्ये आलं गंगईकोंड चोलपुरम हे शहर कोणी वसवलं तर राजेंद्र चोळ प्रथम याने बसवलेलं आहे. कोणतं? गंगईकोंड चोलपुरम हे शहर या राजानेच स्थापन केलेलं आहे. तर ह्याच राजाने सिलोन म्हणजे आजचं श्रीलंका, निकोबार बेटे, अंदमान निकोबारचा प्रदेश, मलय द्वीप म्हणजेच जो मलेशियाचा प्रदेश आहे आणि सुवर्णद्वीप ज्याला आपण आज इंडोनेशिया म्हणतो त्यावेळेस त्याला सुवर्णद्वीप असं म्हणायचे आणि सुवर्ण भूमी. तर मलय द्वीप त्याला सुवर्णभूमी आणि सुवर्णद्वीप म्हणजेच इंडोनेशियाचा भाग होता. तर तो सुद्धा याने अधिपत्याखाली आणलेला होता. तिथली शैलेंद्र डायनॅस्टी होती इंडोनेशियाची, ती याच्या अधिपत्याखाली आलेली होती. शैलेंद्र डायनॅस्टी इंडोनेशियामध्ये होती. तर हा याचा मुलगा होता. राजराजाचा मुलगा राजेंद्र चोळ प्रथम याने गंगईकोंड चोलपुरम हे शहर वसवलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, स्तंभ अ आणि स्तंभ ब मध्ये म्हणजे हा जोड्या लावला आहे आणि इकडे वेगवेगळ्या सूर्य कुल उत्पत्ती बद्दलच्या संकल्पना आणि इकडे त्यांचे संशोधन. इथे सुद्धा आपल्याला इलिमिनेशन मेथड एकदम बेस्ट लागणार आहे. कारण हे जे तिघोमय परिसंकल्पना आहे ती याच्या अगोदर एमपीएससीने 2-3 वेळेस विचारलेली आहे आणि ती जी आहे ती आहे लॅपलास या पर्सनची. कोणाची आहे? लॅपलासची आहे. तर अचं उत्तर मला 4 हवे. अचं उत्तर 4 फक्त इथंच आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये मला माझं उत्तर भेटलेलं आहे. जर तुम्ही पीआयक्यू अनालिसिस केले असेल तर इथे काही क्वेश्चन आहेत मी ते तुम्हाला दाखवून देतो जेणेकरून हे करेल. तर आता आपल्या इथं भेटलेलं आहे अचं 3 भेटले. त्याच्यानंतर उल्का उत्पत्ती परिकल्पना
हे कोणाचं आहे तर हे लॉकियारचे आहे. ग्रहकण परिकल्पना ही जी आहे ती मुल्टनची आहे आणि भारतीय परिकल्पना ज्याला आपण टायडल म्हणतो, टायडल हायपोथेसिस, तो आहे तो जेम्स अँड जीन्स या दोघांचा आहे. तर आपण मी इथे एक इमेज आहे, मी तुम्हाला ती इमेज दाखवून देतो 1-2 मिनिट. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ती इमेज इथे भेटलेली आहे. तिला आपण आता पुन्हा एकदा अनालिसिस करूया. इथे बघा इंग्लिशमध्ये बनवले आहेत नेबुलर हायपोथेसिस, मेटेरॉइड हायपोथेसिस, नेबुलर हायपोथेसिस, मेटेरॉइड, प्लॅनेटेसिमल आणि टायडल. तर याच्यापैकी इथे कुठलं रिपीट झालेलं आहे का? तर इकडे बघू शकता आपण प्लॅनेटेसिमल, नेबुलर आणि टायडल हे 3 रिपीट झालेत. बघू शकता 3 रिपीट झाले, फक्त त्याच्यात एक गॅसेस रिपीट नाही झाली. आता गॅसेस इथे कोण दिली तर गॅसेस दिलेले आहे इमॅन्युअल कांट या पर्सनने गॅसेस थेअरी दिलेली आहे. तर पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हे माहिती महत्वाची ठरते, कारण 3 जशा तशा रिपीट झालेत ना. आता इथे त्याने मुल्टॉन दिलंय, बरोबर. कशासाठी दिलेलं आहे मुल्टॉन? ग्रहकण परिकल्पना जी प्लॅनेटेसिमल थेअरी आहे त्याच्यासाठी इथे चेंबरलिन आहे, पण इथे प्लॅनेटेसिमल साठी मुल्टॉन दिलेलं आहे. तर तुम्हाला हे कळायला पाहिजे मुल्टॉन प्लस अजून कोण होतं तर ते चॅम्बरलेन ही व्यक्ती होती. तर तुम्हाला आता ह्या प्रश्नावरून 3 माहिती भेटली ना, फक्त एकच होती, म्हणजे जवळपास 75% पार्ट सेम होता. आणि जोड्या लॉ मध्ये आपल्याला एक जरी लागलं तर आपली जोडी निघून जाते. तर इथे तर 3 जोड्या लागतात. जर पीवायक्यूचं अनालिसिस केलं असतं तर बघितलं असतं, है की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पीवायक्यूज प्रश्न सॉल्व्ह करायला खूप जास्त मदत करतात भविष्यातले. त्याच्यामुळे म्हणतो मी पीवायक्यूचं अनालिसिस करा. ही सिरीज आहे ना ती खूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. राज्यसेवेची जी सप्टेंबरमध्ये होणारी एक्झाम आहे, काय त्याच्या पुढे होणारे ग्रुप बी, ग्रुप सीची असेल किंवा याच्या पुढच्या होणाऱ्या राज्यसेवेच्या काय एक्झाम असतील त्याच्यासाठी खूप महत्वाची सिरीज असणार आहे. तर तिला तुम्ही हलक्यामध्ये नका घेऊ मित्रांनो. तर व्यवस्थितरित्या या सिरीजला सिरियसली करा, जेणेकरून तुम्हाला येणार राज्यसेवेसाठी 100% फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला हे माहिती असायला हवं भूखंड वहन सिद्धांत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, भूखंड वहन सिद्धांत हा कोणी दिला तर हा दिला होता अल्फ्रेड वेगनर. अल्फ्रेड वेगनर हा एक जर्मन जिओग्राफर होता. यांनी ही कॉन्सेप्ट दिलेली आहे. तर याच्यासाठी कोणते कोणते एव्हिडन्स होते तर जिग्स ऑफ फिट हे होतं, विविध क्षेत्रातील जीवाश्म म्हणजे फॉसिल होते ते होते. त्याच्यानंतर रॉक फॉर्मेशन म्हणजे आपण काय म्हणतो त्याला खडक प्रणाली, रॉक फॉर्मेशन म्हणजे खडकांचं आपण वय साम्यतेवरून सांगू शकत होतो. त्याच्यानंतर जलोड प्लस हिमोड, सॉरी जलोड नाही हिमोड. आता हिमोड काय असतात, जे हिमनद्या असतात ना ग्लेशियर्स, तर त्यांच्यामध्ये खडकांचे काही कण तसेच असतात. तर त्याच्यावरून कळते की हे एकाच काळातले आहेत म्हणून, किंवा एक म्हणजे कंटिन्युअस होते अशा प्रकारचे, त्याच्यावरून कळते. त्याच्यानंतर प्लेसर डिपॉझिट, जे बारीक बारीक गाळाचा कण वगैरे असतात त्याच्या डिपॉझिट वरून सुद्धा कळते की प्लेसर म्हणजे एखाद्या ठिकाणी सोन्याचे साठे आहेत आणि इथून वाहत येते आणि या ठिकाणी ते जमा होतात त्याचे प्लेसर्स. आणि काही वेळानंतर हा भाग याच्यापासून दूर गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला आणि मधात समुद्र निर्माण झाला. तर आपण आज पण बघतो बघा. जर तुम्हाला मॅप दाखवायचं झालं तर मी 1 मिनिट मला मॅप दाखवून देतो मित्रांनो. तर हे होतं या प्रश्नाचं उत्तर. आणि हे 2 बरोबर आहेत. भ्रंशमूलक आणि प्रवारामधील अभिसरण हे 2 चुकीच्या गोष्टी आहेत. ऍक्च्युअली जेव्हा आपण बघतो ना दक्षिण आफ्रिकेचा असा हा भाग येतो, दक्षिण अमेरिकेचा, आणि आफ्रिकेचा हा असा भाग येतो. तर हे आणि हे तर दोन्ही एकमेकात मॅच होऊन जाते. जिग्स ऑफ इट म्हणजे आपण लॉक अँड की सारखं, म्हणजे इथे एक असा क्यूब आहे आणि इथे एक असा भाग आहे, तर तो 2 एकमेकात व्यवस्थितरित्या बसून जातील. तर तशाच प्रकारचे जिग्स ऑफ इट वगैरे होतं. तर हे अल्फ्रेड वेगनर यांनी ते पुरावे दिलेले होते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विधानाचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. पृथ्वीचा अंतर्गाभा निकेल आणि लोह यापासून बनलेला आहे. इंग्लिशमध्ये बघाल ना तुम्ही निकेल आणि फेरस, ज्याला आपण निफे म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, निफे, निकेल प्लस फेरस याने बनलेला आहे. तर हे विधान बरोबर आहे. आणि पृथ्वीचे कवच सिलिका, अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम पासून बनलेले. तुम्ही SiAl, सियाल म्हणजे सिलिकॉन आणि अल्युमिनियम, आणि सायमा म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. तर यापासून पृथ्वीचे कवच हे बनलेलं आहे. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे खालील विधानाची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हणलेलं आहे. तर दख्खनचे पठार बेसाल्ट या खडकापासून बनलेलं आहे. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. आणि दख्खन पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारसाच्या संचयाने झालेली आहे. जर तुम्ही बघितलं असाल जो दख्खनचा पठार आहे याची निर्मिती भ्रंशमूलक उद्रेक, कसा उल्लेख म्हणतो मी भ्रंश
भ्रंशमूलक उद्रेक. भ्रंशमूलक म्हणजे अत्यंत विस्फोटक असा स्फोट न होता हळूहळू जमिनीला भेगा पडतात आणि याच्यामधून लावा रस असा बाहेर पडतो आणि दूरपर्यंत पसरत जातो, म्हणजे पसरतो आणि एक असा थरावर थर साचत जातात. असे खूप सारे थर साचत जाऊन असा पठार बनलेला आहे दख्खनचा पठार. तर तो भ्रंशमूलक म्हणजे भेगांमधून येणारा लावारस. तर तो जवळपास महाराष्ट्रामध्ये 29 ते 30 वेळा असे भ्रंशमूलक उद्रेक झालेले आहेत आणि त्याच्यामधून बेसिक लावा आलेला आहे. लावाचे दोन प्रकार असतात, एक असतो ऍसिडिक आणि एक असतो बेसिक. तर हा बेसिक प्रकारचा लावा होता. तर याच्यापासून बेसाल्ट या खडकाची निर्मिती झालेली आणि हे कधी घडलेलं आहे? 70 दशलक्ष वर्ष पूर्वी, 17 मिलियन इयर अगो हे घडलेलं आहे. भ्रंशमूलक उद्रेक झालेला 29 ते 30 वेळा ही घटना रिपीट झाली आणि त्याच्यामधून जो दख्खनचा पठार आहे याची निर्मिती झालेली आहे. तर दख्खनच्या पठारावर यांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला निर्मित होतो. याच्या अगोदर त्यांनी लांबी रुंदीवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर दख्खनच्या पठाराची जी लांबी आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र पठारात, तर त्याची लांबी आणि रुंदी दोन्ही सेम आहे बघा. लांबी म्हणजे पूर्व पश्चिम आणि रुंदी हे उत्तर दक्षिण. तर दोन्ही ही 750 किलोमीटर आहेत महाराष्ट्राच्या याच्यात जर विचार केला तर लांबी आणि रुंदी. आणि जर महाराष्ट्राचा त्याने बघितला तर जवळपास 90% भाग महाराष्ट्राच्या भौगोलिक भागापेक्षा 90% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. पण आयोगाने एकदा उत्तर त्याचं 86.60% असं दिलेलं आहे. आयोगाचं उत्तर एमपीएससीने एकदा असंच फॅक्च्युअल प्रश्न विचारला होता, त्याच्यामुळे त्याने 86.60% भाग व्यापतो असं म्हणलेलं होतं दख्खनचा पठार. दख्खनच्या पठाराची उंची जी आहे ना ती पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. मी काय म्हणतो व्यवस्थित आहे का? दख्खनच्या पठाराची जो उतार आहे तो कसा आहे? उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. म्हणजेच असं जर आपण महाराष्ट्र बघितला आपला अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे, ढोबळ माने समजा इथे आहे सह्याद्री, तर इथून इकडे त्याचा उतार असा कमी होत जातो. म्हणून आपण जर बघतो ना तर नद्या सुद्धा या महाराष्ट्रातील अशाच वाहतात. गोदावरी झालं, भीमा झालं आणि कृष्णा झालं. आता हे जे तापी आणि नर्मदा आहेत या खसदरीमधून वाहणाऱ्या नद्या आहेत. पण पठारावरून वाहणाऱ्या नद्या जर बघितलं गोदावरी, भीमा, कृष्णा याचा उत्तर सुद्धा कसं आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडेच चाललेले आहेत. कोकणा नद्या तर ह्या पॅरलल वाहतात कारण त्यांची लांबी खूप छोटी आहे, पण या खूप लांब आणि खूप मोठ्या नद्या आहेत. तर हेच त्याच्या मागचं रिझन सुद्धा आहे की नद्या सुद्धा अशा का वाहतात. कारण नद्यांचे सुद्धा काही प्रकार पडतात ना, अनुवर्ती नद्या, प्रत्यनुवर्ती नद्या, हे की नाही, ऑफसिक्वेंट, सबसिक्वेंट, रिसिक्वेंट, इनसिक्वेंट अशा नद्यांचे सुद्धा प्रकार पडतात. तर हेच त्याचा आहे. तर त्याचा उतार कोणी आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जोड्या लावायच्यासाठी, आणि हा आजच्या सिरीज मधला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. बाकी उरलेल्या प्रश्नांचा आपण पार्ट 3 मध्ये करणार आहोत. स्तंभ आणि स्तंभामध्ये खडकाचा प्रकार आणि खडक अशा प्रकारचे आहे. तर बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक, जलजन्य खडक आणि रूपांतरित खडक. जेव्हा तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करता इथं आपल्याला कसं विज्ञान सुद्धा हे प्रश्न सॉल्व्ह करायला मदत करते. मी सांगतो का? कारण इथं आपला ग्राफाइट आहे, ठीक आहे, जो की कार्बनचा एक घटक आहे. कार्बनचा एक ॲलोट्रॉप म्हणू शकतो किंवा कार्बन पासून बनलेला एक पदार्थ आहे. आता ग्राफाइट तुम्हाला माहिती आहे हा रूपांतरित खडक आहे ना, कार्बनचं रूप बदलून त्याचं ग्राफाइट मध्ये झालेलं आहे. तर त्याचं उत्तर काय लागतं? च 3 लागतं. म्हणजे आपण सायन्स लॉजिक लावून जिओग्राफीचे प्रश्न सॉल्व्ह करते. म्हणजे आपल्याला इंटिग्रेटेड अप्रोच ठेवायचा एक्झामसाठी क्वेश्चन सॉल्व्ह करताना, आहे की नाही? इंटिग्रेटेड अप्रोच इज व्हेरी नेसेसरी व्हाईल सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑर एक्झाम्स. ओके. तर आता हे रूपांतरित खडक ग्राफाइट लागला. च उत्तर 3 आहे मला. च उत्तर 3 फक्त एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2 माझं उत्तर झालं, आहे की नाही? इलिमिनेशन मेथड. अगेन इलिमिनेशन मेथड्स म्हणेन मी. तर इलिमिनेशन मेथड खूप महत्वाची मेथड आहे, हलक्यात नका घेऊ. पण अप्लाय कसं करायचं याच्यासाठी तुम्हाला बेसिक्स अंडरस्टँडिंग असणं, बेसिक नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही वारंवार जेवढे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करत असाल तर ते तुम्हाला मदत करणार आहेत, हे की नाही? तर आता आपल्याला उत्तर तर भेटलेलं आहे, हे की नाही? तर आता बहिर्निर्मित खडकापासून काय बनणार आहे? तर आपण हे तर रिमूव्ह करू. तर बहिर्निर्मित खडक याचं पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर आहे. तर बहिर्निर्मित खडकापासून आपल्याला कॉंग्लोमेरेट, अंतर्निर्मित अग्निजन्य खडकापासून डाई आणि जलजन्य खडकापासून कुरुंदाचे खडक आणि रूपांतरित खडकापासून ग्राफाइट हे जर आपल्याला भेटले आहे. तर आता मी डाईक साठी तुम्हाला एक एक्झाम दाखवतो, एक इमेज दाखवतो. ऍक्च्युअली डाईक असतात काय तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. हे याचा एक्सप्लेन करणार ही डायग्राम आहे. अंतर्गत अग्निजन्य खडक. तर हिला मी आता इथे मोठं करतो.
आता हे काय आहेत, इग्नेस रॉक आहेत जे जमिनीच्या मधात थंड झालेले आहेत. हे बघा इथे लिहिलेलं आहे एक्सट्रुसिव्ह इग्नेस रॉक म्हणजे बहिर्निर्मित अग्नेस खडक, आणि जे आहेत ते इंट्रुसिव्ह इग्नेस रॉक म्हणजे अंतर्गत इग्नेस खडक. जे इथं दोन इंग्लिश मध्ये ऑप्शन दिलेले आहेत. जर तुम्ही बघाल मी स्मॉल केल्यावर इथे दिसेलच ते इंट्रुसिव्ह इग्नेस रॉक आणि एक्सट्रुसिव्ह इग्नेस रॉक म्हणजे अंतर्गत अग्निजन्य खडक आणि बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. तर आता हे बहिर्निर्मित म्हणजे जमिनीच्या वर आलेले, ही जी लाईन आहे ती जमिनीच्या वापरलेलं आहे याच्या वर आलेले, आणि जे खाली आहेत वेगवेगळ्या स्टार्टमध्ये ते जमिनीच्या खाली दिलेले म्हणजे अंतर्निर्मित. तर तुम्हाला इथे डाईक दिसत असेल, DIKE, हा डाईक. जी ही उभा दांडा आहे ना, उभा दांडा तो असतो डाईक. हे बघा इथे परत दिलेला आहे उभा, हे डाईक आहे, ही एवढी डाईक आहे. परत हे डाईक आहे. आता हे इथं झेनोलिथ म्हणजे सगळ्यात मोठा किंवा बाथोलिथ, त्याच्यानंतर प्लुटोनिक रॉसात, लोकोलिथ, लॅपोलिथ, ह्याच्यावर पण सुद्धा MPSC ने प्रश्न विचारलेले आहेत. तर आम्हाला फक्त एवढं दाखवायचं होतं की डाईक काय असतो, अंतर्निर्मित खडक आणि बाहेर निर्मित खडक काय असतात हे तुम्हाला कळायला हवं. तर आता मी इथून हे डायग्राम साईडला इथे पेस्ट करून टाकतो. तर आपल्याला एवढं कळालं होतं, हा जो ग्राफाइट आहे तो कार्बन पासून बनलेला आहे. त्याचं रूपांतरित फॉर्म आहे, कारण त्याला आपण ॲलोट्रॉप्स म्हणतो. एकाच धातू एकाच एलिमेंटचे वेगवेगळे फॉर्म त्याला आपण ॲलोट्रॉप म्हणतो. जसं कार्बन झालं, ग्राफाइट झालं, फ्लोरॉन झालं, हे कसं होतं रूपांतरित खडक आहेत ना, म्हणजे रूपांतरित होत चाललेले आहेत. तर याचं आपल्याला डचं उत्तर 3 भेटलं मला इथे. मी इथे इलिमिनेशन मेथडचं एकदम बेस्ट ऍप्लिकेशन केलं आणि मला माझं उत्तर भेटून गेलेलं आहे. तर सेम आपल्याला अशाच प्रकारचं अनालिसिस करून उरलेल्या प्रश्नांचं सुद्धा अनालिसिस करायचं सेम याच मेथड वापरून. तर जर तुम्ही या व्हिडिओला चॅनलला जर फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असेल ना, तर या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे मित्रांनो, लाईक करायचा, हा व्हिडिओ लाईक करायचा, चॅनल लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे. जे तुमचे कोणी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, MPSC, UPSC, PSI, ST, कंबाईनचं ग्रुप बी, ग्रुप सी किंवा वनसेवेसाठी, कृषी सेवेसाठी आता पूर्व परीक्षा तर एकच झालेली आहे, तर त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, या व्हिडिओचे शेअर करा. सोबतच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जसे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ते तुम्हाला पाहता येतील. आणि जर तुम्ही याच्यामध्ये जे टेलिग्रामची मी लिंक देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्रामची लिंक असेल, तिथे जाऊन ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्सचे जे इम्पॉर्टंट आर्टिकल असतील, आर्टिकल प्लस क्विज, तिथे तुम्हाला ती फ्रीमध्ये देता येईल, जेणेकरून तुमचं रिव्हिजन पण होऊ जाईल आणि तुम्हाला करंट अफेअर्स सोबत तुम्ही अपडेट राहतात. तर तुम्हाला मित्रांनो या चॅनलला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून मी जसे व्हिडिओ अपलोड करत तसे तुम्हाला पाहता येतील. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील, काही तुमचे काही क्वेरीज वगैरे असतील, इन्क्वायरीज वगैरे प्रिपरेशन संदर्भात किंवा या अनालिसिस संदर्भात, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. बरं मित्रांनो, तर आता पण आपण 70 प्रश्नांचा अनालिसिस झालेला आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण उर्वरित प्रश्नांचा अनालिसिस करणार आहोत. धन्यवाद.